माझा शत्रू दुसरा कोणी नव्हता. तो माझेच दुसरं रूप होतं. नमस्कार मंडळी. आपण ऐकत आहात शापित नागवंश या कथेचा भाग 6. Stories on Mike. Stories on Mike. चला तर मग पुढे बघूया. पहिल्या मजल्याच्या त्या लाकडी काठड्यावर उभी असलेली ती सावली मागे सरकली आणि अंधारात विरघळून गेली. पण तिचे ते पिवळे जर्द डोळे आणि भावल्यांची ती काळी उभी रेष माझ्या मनावर कायमची कोरली गेली होती. मी तिथेच वाड्याच्या ओसरीवर गोठून उभी होते. खाली अंगणात काकाचा निष्प्राण देह पडला होता आणि त्यांचा रक्ताने माखलेला हात अजूनही हवेत त्याच दिशेने रोखलेला होता, जिथे मी काही क्षणांपूर्वी स्वतःलाच पाहिलं होतं. वीरचा आक्रोश आता वाड्याच्या भिंतीत भेगा पाडेल इतका तीव्र झाला होता. तो काकांच्या छातीवर डोकं आपटून रडत होता. त्याचे दोन्ही हात काकांच्या गळ्यावरच्या त्या भयंकर जखमेला दाबलेले होते, जणू तो अजूनही ते वाहणारं रक्त परत शरीरात ढकलण्याचा अशक्य प्रयत्न करत होता. त्याच्या बोटांमधून उसळणारं रक्त अंगणातल्या लाल मातीत मिसळून चिखल तयार करत होतं. तो चिखल मृत्यूचा होता. मी श्वास घेण्याचा प्रयत्न केला, पण हवा छातीपर्यंत पोहोचतच नव्हती. माझ्या आतल्या त्या अस्तित्वाने मला अचानक सोडून दिलं होतं, पण जाताना ते माझी विचार करण्याची क्षमताही सोबत घेऊन गेलं होतं. जर मी खाली होते, माझ्या आईच्या समोर उभी होते, तर वर कोण होतं? माझ्याच अंगावरच्या स्वेटरसारखा हुबेहूब स्वेटर घालून, माझ्याच चेहऱ्याचा मुखवटा लावून कोण उभं होतं तिथे? तो माझा भास होता? माझ्या आतल्या त्या परजीवीने आता स्वतःचं एक वेगळं स्वतंत्र शरीर निर्माण केलं होतं. आई, मी खूप प्रयत्न आईला हाक मारली. माझा आवाज इतका क्षीण होता की तो वीरच्या रडण्यात कुठेतरी हरवून गेला. पण आईने ऐकलं. तिने झटकन माझी मान पकडली आणि मला स्वतःकडे ओढलं. तिचे हात बर्फासारखे थंड होते आणि ते थरथरत होते. तिने माझा चेहरा तिच्या छातीशी घट्ट दाबून धरला, जणू मला कुणाची तरी नजरेपासून लपवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. तिची नजर सतत पहिल्या मजल्याच्या त्या अंधाऱ्या गॅलरीकडे जात होती. तिनेही पाहिलं होतं का ते? मला माहीत नव्हतं, पण तिच्या डोळ्यातली ती जणू पिढ्यानपिढ्या साठलेली दहशत आता एका नव्या जिवंत भीतीत बदलली होती. वीर, वीर बाळा, शांत हो. आई रडत रडत वीरच्या पाठीवरून हात फिरवू लागले. पण वीर शांत होण्याच्या पलीकडे गेला होता. काका हे त्याच्यासाठी फक्त वडील नव्हते, ते या वाड्यातले त्याचे एकमेव आधार होते. मोहिते वाड्याच्या या करड्या स्त्रीसक्त घरात काकांचे अस्तित्व एखाद्या शांत नदीसारखे होते. ते कधी कुणाशी मोठ्याने बोलले नाहीत. त्यांनी कधी आजीच्या शब्दाला विरोध केला नाही. ते फक्त आपलं काम करत, आपल्या मुलावर प्रेम करत जगत होते. आणि आज याच वाड्याने त्यांचा इतका निघून बळी घेतला होता. अचानक आजीचा आवाज अंगणात घुमला. शांत करा त्याला आणि दार लावून घ्या. बाहेरचा एकही आवाज आत येता कामा नये आणि वाड्यातली एकही हुंदका वेशीबाहेर जाता कामा नये. आजीच्या त्या आवाजात मृत्यूचा शोक नव्हता, तर एक भयंकर संकटाचा सामना करण्याची क्रूर तयारी होती. ती मगाशी खांबाला धरून खाली बसली होती, पण आता ती पुन्हा मोहिते घराण्याची करती स्त्री म्हणून उभी राहिली होती. तिचा तो कठोरपणा पाहून मला मळमळायला लागलं. तिथे तिने तिचा स्वतःचा मुलगा गमावला होता आणि तिला फक्त वाड्याची अब्रू आणि रहस्य लपवण्याची चिंता होती. आई, काय बोलताय तुम्ही? दादा दादा गेलेत. त्यांना कोणीतरी. आईचा आवाज कापत होता. तिचे डोळे रागाने आणि दुःखाने भरले होते. मला माहित आहे काय झालंय ते मीरे. मला शिकवू नकोस, आजी जवळजवळ ओरडली. तिने वीरच्या खांद्याला धरून त्याला जोराने ओढून काकांच्या मृतदेहावरून बाजूला केली. तू जाऊन देवाऱ्यातली समई मोठी कर आणि 2 पांढऱ्या चादरी घेऊन ये. आपल्याला हे रक्त लपवायचं आहे. सूर्योदयाला आता फक्त 2 तास उरलेत. गाव जागे होण्याआधी आपल्याला सगळं ठीक करावं लागेल. ठीक? काय ठीक करणार आहात तुम्ही आजी? मी आईच्या मिठीतून बाहेर पडत संतपाने थरथरत विचारलं. काकांना मारलंय. त्या गोष्टीने त्यांना मारलंय आणि तुम्ही हे लपवणार आहात? आजीने माझ्याकडे पाहिलं. तिची नजर माझ्या आरपार जात होती. तिने संथ पावलं टाकत माझ्या जवळ आली.
तिच्या अंगातून कापराचा आणि सुकलेल्या फुलांचा एक विचित्र दर्प येत होता. तिने माझा दंड इतका घट्ट पकडला की तिची नखं माझ्या स्वेटरच्या आतून माझ्या त्वचेला रुतली. तू एक चकार शब्दही काढणार नाहीस आर्या. काल रात्री तू खोलीत होतीस. बाहेर काय झालं हे तुला माहित नाही, समजलंस? मी पाहिलं वर गॅलरीत. तू काहीही पाहिलेलं नाहीस. आजीने माझा दंड आणखीन जोरात दाबत मला गप्प केलं. जर तू हे कुणालाही सांगितलंस तर लक्षात ठेव, गावकरी या वाड्याला आग लावून देतील आणि तुला जिवंत जाळून टाकते. कारण त्या गोष्टीने त्याला मारलंय. ती गोष्ट तुझ्याच रक्तातून जन्माला आलीये. माझे डोळे भीतीने विस्फारले. आजीला माहित होतं वर जे काही होतं ते काय आहे हे आजीला माहित होतं. ती फक्त मला गप्प करत होती. तिने मला आईच्या दिशेने ढकललं. हिला आत घेऊन जा आणि हिचा हा स्वेटर काढून जाळून टाक. हिच्या अंगावर या रात्रीची कोणतीही खून राहता कामा नये. आईने माझा हात धरला आणि मला फरफटत माझ्या खोलीच्या दिशेने ओढून नेलं. मी मागे वळून पाहिलं. आजी काकांच्या मृतदेहाजवळ गुडघ्यावर बसली होती. ती त्यांच्या डोळ्यांवरून हात फिरवून ते पांढरे पडलेले डोळे बंद करत होती. पण तिचे स्वतःचे डोळे मात्र पूर्णपणे कोरडे होते. माझ्या खोलीत आल्यावर आईने दार आतून लावून घेतलं. ती माझ्या समोर उभी राहिली आणि एकदम कोसळल्यासारखी खाली बसली. तिने दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकून घेतला आणि ती रडू लागली. तिचा तो मूक आक्रोश, तो आवाज न करता रडण्याचा प्रयत्न माझ्या हृदयाला घारे पाडत होता. मी खाली बसून तिच्या खांद्यावर हात ठेवला. आई, वर कोण होतं? मी अतिशय दबक्या आवाजात विचारले. आईने झटकन डोकं वर काढलं. ते डोळे सुजले होते. तिने मात्र माझ्या तोंडावर हात ठेवला. चुप, काहीही विचारू नकोस आर्या. मला काहीही माहित नाहीये आणि तुलाही काहीही माहित नाहीये. पण आई, काकांनी वर बोट दाखवलं होतं. तिथे कोणीतरी उभं होतं जिने माझा स्वेटर घातला होता, जिचे डोळे. ते तुझे डोळे नव्हते आर्या. आईचा आवाज आता एका भयानक कुजबुजीत बदलला. ते तुझे डोळे नव्हते, तो तुझा भास होता. आई, तू खोटं बोलतीयस. तुला माहित आहे वाड्यात काय चाललंय. आजीला सगळं माहित आहे. हा शाप फक्त माझ्या पुरता मर्यादित नाहीये ना? सांग मला. आईने मला एकदम मिठीत मारले. तिचं पूर्ण शरीर थरथरत होतं. मला फक्त तुला वाचवायचंय आर्या. मला फक्त तुला वाचवायचंय. या वाड्याने आधीच खूप काही राहून घेतलंय. आता मला तुला गमवायचं नाहीये. तिच्या त्या संवादात एक भयानक सत्य लपलेलं होतं. तिने मला सांगितलं नाही, पण मला समजून चुकलं होतं की मोहिते वाड्याचा हा अंधार माझ्या विचारांपेक्षा खूप जास्त खोल आणि विस्तरीण आहे. आईने माझा स्वेटर काढला. माझ्या मनगटावरचे ते सापासारखे खवले आता थोडे कमी झाले होते, पण त्यांची एक काळी खडबडीत रेष अजूनही तिथे होती. आईने त्या रेषेकडे पाहिलं, पण तिने काहीही विचारलं नाही. तिने ते स्वेटर एका कोपऱ्यात फेकून दिला आणि मला पलंगावर झोपवलं. बाहेर काहीही आवाज आला तरी दार उघडू नकोस. जोपर्यंत मी स्वतः येऊन तुला हाक मारत नाही, तोपर्यंत तू या खोलीच्या बाहेर पडणार नाहीस. आईने मला शेवटची ताकीद दिली आणि ती खोलीच्या बाहेर निघून गेली. मी पलंगावर पडून राहिले. झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. बाहेर अंगणात होणारी प्रत्येक हालचाल, प्रत्येक कुजबूज मला स्पष्ट ऐकू येत होती. काकांना पांढऱ्या चादरीत गुंडाळण्याचा आवाज, वीरचे दबके हुंदके आणि आजीचे थंड, भावनाशून्य निर्देश. मी डोळे बंद केले. माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तीच पहिल्या मजल्यावरची सावली उभी राहिली. तिची ती तिरपी मान, तिचे ते पिवळे उभ्या बाहुलींचे डोळे. ती कोण होती? ती माझी जुळी होती, जिच्याबद्दल मला कधीच सांगितलं गेलं नव्हतं. की ती भूतकाळातून आलेली जानकी होती, जिला या घराने अंधारात ढकललं होतं. की तो साक्षात तोच कुलदेवता होता, जो आता मानवी रूप धारण करून वाड्यात खुलेआम फिरत होता. माझ्या डोक्यात विचारांचं चक्र इतक्या वेगाने फिरत होतं की मला चक्कर येऊ लागली. काही तासांनंतर खिडकीच्या पटीतून पहाटेचा राखाडी प्रकाश आत येऊ लागला. वाड्याबाहेर गावकऱ्यांची कुजबूज सुरू झाली होती. रात्रीचा अंधार ओसरला होता, पण मोहिते वाड्यावरची काळी छाया अधिकच गडद झाली होती. मला बाहेरून डॉक्टर शिंदेचा आवाज आला. ते गावाचे जुने डॉक्टर होते. हे कसं झालं बहिणी? काल संध्याकाळी ते चांगले माझ्याशी बोलत होते. डॉक्टर आजीला विचारत होते.
रात्री अचानक छातीत दुखायला लागलं म्हणून उठले आणि तोल जाऊन अंगणात पडले. डोक्याला मार लागला आणि आणि गेले. आजीचा आवाज इतका शांत आणि नैसर्गिक होता की कुणालाही शंका येऊ नये. पण डॉक्टर शिंदे एवढे मूर्ख नव्हते. पण वहिनी, त्यांच्या गळ्यावरच्या या जखमा, हे रक्तांचं प्रमाण, हे हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण नाहीये. हे काहीतरी जंगली श्वापदाने ओरबडल्यासारखं वाटतंय. आमच्या घरात जंगली श्वापद कुठून येणार डॉक्टर? आजीचा आवाज आता थोडा करडा झाला. कदाचित पडताना तिथे असलेल्या तुळशीच्या कट्ट्यावर आदळले असतील. तुम्ही मृत्यूचा दाखला द्या, बाकी आम्ही बघून घेऊ. बाहेर पूर्ण शांतता पसरली. पैशांची आणि मोहिते घराण्यांची दहशतीची भाषा गावात सर्वांनाच समजत होती. डॉक्टरांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत. मृत्यूचा दाखला लिहिला गेला आणि काकांच्या शरीरावरचा तो निर्घृण खून अधिकृतपणे एक अपघात ठरवण्यात आला. पण मला माहित होतं हे खोटं होतं आणि या खोट्याचं ओझं मला सहन होत नव्हतं. सकाळचे 9 वाजले. वाड्यात माणसांची गर्दी वाढू लागली. शोक करणाऱ्यांसाठी आलेल्या बायांच्या रडण्याचा आणि कुजबुजण्याचा आवाज वाड्यात घुमू लागला. अरे रे, काय वेळ आलीये घरावर. तरुण पोरगा गेला, वीरचं कसं होणार आता? सगळेजण अंगणात आणि माझघरात व्यस्त होते. हीच ती वेळ होती. मला वर जायचं होतं, त्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत, जिथे मी तिला पाहिलं होतं. मी हळूच माझ्या खोलीचं दार उघडलं. बाहेरच्या बोळात कुणीच नव्हतं. मी भिंतीला चिटकून मांजरीच्या पावलांनी जिन्याकडे गेले. तोच लाकडी जिना ज्याच्यावरून मी काल माळ्यावर गेले होते. पण आज मला माळ्यावर जायचं नव्हतं. मला पहिल्या मजल्यावरील त्या जुन्या खोल्यांकडे जायचं होतं, ज्या बऱ्याच वर्षांपासून बंद होत्या. पायऱ्या चढताना प्रत्येक करणाऱ्या आवाजावर माझा श्वास अडकत होता. मी वर पोहोचले. पहिल्या मजल्यावरील तो लांब अंधारलेला परच्छिदचा रस्ता, कॉरिडॉर एखाद्या जुन्या बोगद्यासारखा वाटत होता. तिथे प्रचंड धुळीचा आणि जुन्या लाकडाचा वास होता. मी सावकाश पुढे गेले. उजव्या बाजूला तोच लाकडी कठडा होता, जिथून खाली अंगणात स्पष्ट दिसत होतं. मी त्याच जागी जाऊन उभी राहिले, जिथे रात्री विसावली उभी होती. मी खाली पाहिलं. तिथे काकांचा मृतदेह पांढऱ्या चादरीत गुंडाळून ठेवला होता. आजूबाजूला गर्दी होती. तिथून पाहताना मला जाणवलं की ती जागा किती मोक्याची होती. तिथून वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवता येत होती. मी कठड्याच्या लाकडावरून हात फिरवला. तिथे काही नव्हतं. मी जमिनीवर वाकून पाहिलं. जुन्या लाल फरशांवर धुळीचं साम्राज्य होतं. पण त्या धुळीत काहीतरी होतं. पावलांचे ठसे. ते ठसे माझ्या पायाच्या आकाराचेच होते. पण ते अनवाणी पावलांचे ठसे नव्हते. त्या ठशांवर एक अजीब प्रकारची नक्षी होती. जणू कोणीतरी पायात सापाच्या कातडीसारखं खवलेदार चप्पल घातली होती. माझे हात थरथरू लागले. मी त्या ठशांचा मागोवा घेत पुढे जाऊ लागले. ते ठसे गॅलरीच्या टोकाकडे जात होते. तिथे एक जुनी बंदिस्त खोली होती. त्या खोलीच्या दाराला मोठं लाकडी कुलूप लावलेलं होतं, ज्यावर गंज चढला होता. पण ते ठसे त्या बंद दारापाशी जाऊन थांबले नव्हते. ते ठसे दाराच्या खालच्या एका छोट्याशा फटीतून आत गेले होते. माझा श्वास घशात अडकला. एक जिवंत माणूस त्या फटीतून आत कसा जाऊ शकतो? मी त्या दाराजवळ गेले. दारावरचं कुलूप ओढून पाहिलं. ते मजबूत होतं. मी दारावरच्या फटीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला, पण आत मिठ्ठ काळोख होता. मी कान लावून आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मला काहीच ऐकू आलं नाही. फक्त खाली अंगणातून येणाऱ्या बायकांच्या रडण्याचा अस्पष्ट आवाज येत होता. पण मग खोलीच्या आतून एक आवाज आला, अतिशय बारीक आणि स्पष्ट. तो आवाज कुणाच्या तरी श्वास घेण्याचा होता. एक घरघरता ओढून घेतलेला श्वास. जणू आतमध्ये कोणीतरी खूप थकून किंवा वेदनेने विव्हळत होतं. पण त्या श्वासासोबतच एका पैंजणाची बारीकशी छुमछुम ऐकू आली. ते पैंजण माझ्या पायातल्या पैंजणासारखंच होतं. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की मला स्वतःचेच ठोके बाहेर ऐकू येत होते. मी दाराला हात लावला. लाकूड खूप थंड होतं. कोण आहे यात? मी अतिशय कुजबुजत्या आवाजात विचारलं. आतला तो घरघरता श्वास अचानक थांबला.
पूर्ण शांतता पसरली. आणि मग दाराच्या अगदी पलीकडून लाकडाला खेटून कोणीतरी एक दीर्घ श्वास सोडला. तो श्वास दाराच्या पट्टीतून माझ्या चेहऱ्यावर आला. त्या श्वासात ओल्या मातीचा, रक्ताचा आणि पारिजातकाच्या फुलांचा एक विचित्र मळमळ करणारा दर्प होता. आणि त्या आवाजात कुजबुजणाऱ्या माझ्याच आवाजात एक वाक्य बाहेर आलं. तू खूप उशीर केलास आर्या, आता आपण पूर्ण होणार आहोत. मी दचकून मागे सरकले. माझा पाय तिथेच पडलेल्या एका लाकडी तुकड्यावर पडला आणि मी तोल जाऊन खाली पडले. माझ्या तोंडून एक लहानशी किंचाळी बाहेर आली. आर्या. माझ्या पाठीमागून एक कठोर आवाज आला. मी वळून पाहिलं. जिन्याच्या पायथ्याशी आजी उभी होती. तिची नजर माझ्यावर आणि मग त्या बंद दरवाजावर खेळली. मी घाबरून उभी राहिले. आजी, आजी, आत कोणीतरी आहे. तिने माझा आवाज. खाली चल. आजीचा आवाज कोणतीही युक्तिवाद ऐकण्याच्या तयारीत नव्हता. तिने माझे हात धरले आणि मला जवळजवळ ओढतच खाली नेलं. मी तुला सांगितलं होतं ना, बाहेर पडू नकोस. तुला मरण जवळ करायचं आहे का तुम्ही मला खोटं का सांगताय आजी? वर कोण आहे? काकांना कोणी मारलं? तो शाप फक्त माझ्या पुरता नाहीये ना? सांगा मला. मी आजीचे हात झीड करत ओरडले. आजीने माझ्याकडे पाहिलं. तिची नजर आता राग नव्हता, तर एक भयानक हताशपणा होता. तिने आजूबाजूला पाहिलं. सगळे अंगणात व्यस्त होते. तिने मला जिन्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ढकललं. तुला सत्य जाणून घ्यायचं आहे ना, तर ऐक. आजीचा आवाज एका फुसफुसणाऱ्या सापासारखा येत होता. होय, काल रात्री तू तिथे नव्हतीस. होय, वर कोणीतरी दुसरंच होतं. कारण नागऋण हा फक्त एक श्राप नाही आर्या, हा एक करार आहे. आणि जेव्हा एक रक्ताची भूक जागी होते, तेव्हा ती एकटी जागी होत नाही. आजीने माझा चेहरा तिच्या दोन्ही हातांनी पकडला. तिचे नख माझ्या गालात रुतले. आपल्या घराण्यात तू एकटीच 18 वर्षाची नाहीयेस आर्या. तुझी एक चुलत बहीणही आहे, देविका. माझं डोकं सुन्न झालं. चुलत बहीण? देविका? मला कधीच कोणी सांगितलं नव्हतं. ती कुठे होती इतके वर्ष? आणि ती वरच्या खोलीत काय करतीये? माझा आवाज कापत होता. आजीने मला सोडलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. ती वरच्या खोलीत नाहीये. ती काल रात्री आली आणि तिने जे केलं ते देवतेच्या न्यायासाठी नव्हतं. तिने तिच्या भूकेसाठी केलं. भूक? हो, नागदेवतेने आपलं रक्षणकर्ते बनवलं होतं, पण देविकाच्या शरीराने त्या शक्तीला पचवलं नाही. तिची शक्ती नियंत्रणाबाहेर गेली आहे. ती शिकारी बनली आहे आणि काल रात्री तिने आपल्याच रक्ताची चव चाखली. आजीने डोळे मिटून घेतले. आणि ती माझ्यासारखी का दिसते? आजीने डोळे उघडले. तिची नजर आता माझ्या डोळ्यांच्या आरपार जात होती. कारण आर्या, देवतेने तुम्हाला 2 वेगवेगळ्या मुली म्हणून निवडलं नाहीये. तुम्ही एकाच आत्म्याचे 2 भाग आहात, एक रक्षक आणि एक भक्षक. आणि जोपर्यंत तुमच्यापैकी एक जण दुसऱ्याला संपवत नाही, तोपर्यंत ही भूक थांबणार नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काकांचा मृत्यू हा फक्त एक अपघात नव्हता. हा फक्त एक शापाचा परिणाम नव्हता. ही एका युद्धाची सुरुवात होती. आणि माझा शत्रू दुसरा कोणी नसून माझंच दुसरं रूप होतंय. तो आता माझ्याच घरात, माझ्याच छताखाली, माझ्याच वासाने आणि आवाजाने वावरत होता. मी पुन्हा एकदा वरच्या मजल्याकडे पाहिलं. मला खात्री होती त्या बंद दारामागे ती माझ्याकडेच पाहत हसत असेल. तिचे ते पिवळे डोळे आता माझ्या रक्ताची वाट पाहत असतील. नागऋण आता फक्त एक कथा उरली नव्हती. तो आता माझ्या जगण्याचा आणि मरण्याचा एकमेव नियम बनला होता. हॅलो फ्रेंड्स, मग कशी वाटली आजचा भाग? ही कथा तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कथा कशी वाटत आहे तुम्हाला. चला तर मग पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद. Stories on Mike.